श्रोतेहो नमस्कार. आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. श्रोतेहो, आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आपण विविध विषयांवरील तज्ज्ञांना आपल्या स्टुडिओमध्ये पाचारण करत असतो आणि त्यांच्याकडून विविध विषयांवरची माहिती, मार्गदर्शन घेत असतो. आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत वन्यजीव प्रेमी तसंच वन्यजीवशास्त्र अभ्यासक, नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी सांगली या वन्यजीव आणि पर्यावरणीय जनजागृती करणाऱ्या संस्थेचे संस्थापक सदस्य अमोल जाधव आलेले आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या या क्षेत्रामधील कार्याविषयी जाणून घेणार आहोत. सर, आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. धन्यवाद मॅडम. सर, आजचा विषय खरं तर फारच इंटरेस्टिंग आहे, कारण मानवाला अगदी पूर्वापार काळापासूनच एकूणच निसर्गातले वन्यजीव यांची सोबत साथ लाभत आलेली आहे आणि त्यांच्यासोबत जगता जगता मानवाची उत्क्रांती झाली आणि मानव प्रगत होऊन त्यांना एक स्वतःची वस्ती तयार केली आणि मग शहरं वगैरे तयार झाली. पण मूळ हा मानव वन्य प्राण्यांच्या सोबतीतूनच पुढे आलेला आहे. तर त्यांची साथ सोबत आपल्यासोबत कायमच राहते, त्यांच्याशी आपले संबंध कायम येत राहतात. पण त्यांच्याकडे आत्ताच्या घडीला किंवा आजच्या काळामध्ये बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांची होणारी अवैध शिकार या गोष्टींकडे पाहता आपल्याला आपल्याच जीवनशैलीमध्ये बदल केला पाहिजे असं वाटतंय. तर याविषयी आजच्या कार्यक्रमामधून आपल्याकडून आम्हाला जरूर मार्गदर्शन मिळेल. तर मुलाखतीला आपण सुरुवात करूया. हो, नक्की. सर, तुम्ही वन्यजीव प्रेमी आहात. तुम्ही एक नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीची संस्था स्थापन केलेली आहे. हे खरं तर वन्यजीव प्राण्यांसाठी खूप वेगळं आणि छान काम तुम्ही करत आहात. तर मला जाणून घ्यायला आवडेल की या कामाची जी पाळंमुळं आहेत ती कुठून आलेली आहेत आणि तुम्हाला असं कधी वाटलं की आपण अशी काही संस्था सुरू करावी आणि या वन्यजीव प्राण्यांसाठी काहीतरी करावं? कारण बालपणापासूनच आपल्याला पाठ्यपुस्तकांमध्ये, आपल्या कवितांमध्ये, आपल्या धड्यांमध्ये प्राणी भेटतात आणि बडबड गीतांमध्येही प्राणी असतात आणि त्या प्राण्यांचं एक खूप छान सुंदर रूप त्या गीतांमध्ये, त्या कहाण्यांमध्ये, कथांमध्ये असतं आणि तेव्हापासून आपण त्या प्राण्यांवरती प्रेम करायला लागतो आणि ते प्राणी आपल्याला आपले मित्रच वाटायला लागतात. पण तसं नसतं. ते काही दैनंदिन जीवनात आपल्याला भेटत नसतात. त्यांना भेटण्यासाठी एकतर आपल्याला जंगलामध्ये जायला पाहिजे किंवा प्राणी संग्रहालयामध्ये जायला पाहिजे आजकाल. तर तेव्हाच ते प्राणी कसे खरे दिसतात हे आपल्याला कळतं. तर लहानपणीपासूनच आपल्याला ह्याचं अट्रॅक्शन असतं. तुमच्या बाबतीत काय झालं? एक गोष्ट कॉमन आहे आपल्या सगळ्यांमध्ये की आपल्या आयुष्याची सुरुवात या निसर्गाशी जोडलेली जी नाळ असते ना, तर या नाळेतून झालेली आणि या नाळेचा पहिला शब्द आपल्या कानावरती जो पडला असेल तर हा चिवचा आणि काऊचा घास. अगदी. हां, म्हणजे लहान असताना एक घास चिवचा, एक घास काऊचा, इथून सुरुवात झालेली असते. ते लहानपणी जर काही लोक खरंच फॉर्च्युनेट असतात की जे या निसर्गाच्या कुशीमध्ये जन्माला येतात आणि तिथे त्यांची वाढ व्हायला चालू होते. मी स्वतःला फॉर्च्युनेट समजतो की मी एका छोट्याशा खेडेगावात जन्माला आलो. जुनीखेड माझं मूळ गाव आणि त्याच्यानंतर जुनीखेडमध्येच आमचं घर जे होतं ते शेतामध्ये होतं. आजूबाजूला वस्ती नव्हती असंच. सो त्यामुळं लहानपणी माझ्यासोबत खेळायला किंवा आजूबाजूला लहान मुलं नसल्यामुळं अंगणात गेल्यानंतर गाई, म्हशी, गोठ्यातल्या कुत्रं, मांजरं आणि मग आजूबाजूला बागडणारे पक्षी, साप हे सगळे सवंगडे, अशी सुरुवात झाली. आणि फॉर्च्युनेटली माझ्या फॅमिलीनं नेहमी मला सपोर्ट केला आणि हीच सवय पुढं वृद्धिंगत होत गेली. प्रत्येक सुट्ट्यांमध्ये किंवा शाळा सुटल्यानंतर उन्हाळक्या करत फिरणे, पण उन्हाळक्या करताना त्याच्यामध्ये निसर्ग हा माझा एक खूप मोठा भाग होता की पक्षी बघत जाणे, पक्ष्यांचे आवाज ऐकून जाणे, त्याने घरटी कुठे गेलेत, घरट्यामध्ये अंडी घातलेत का, पिल्लं आहेत का, हे चेक करून बघायचं. आमच्या लहानपणी एक खेळ असायचा की साप मेलेला असेल की मोठी काही लोक सांगायची की मेलेल्या सापाच्या अंगावरती जर रॉकेल ओतलं तर तो जिवंत होतो. असा एक समज आमच्या काही मोठ्या लोकांनी सांगितलं. म्हणजे क्युरिओसिटीचा प्रकार होता. या क्युरिओसिटीच्या अंदर मग गावभर फिरायचं आणि साप मारलेले शोधून आणायचे आणि मग रॉकेल दिवाळीतलं चोरायचं. त्यावेळेला मिळायचं रॉकेल आणि ते ओतायचं. म्हणजे काही वेळेला अर्ध मेले साप रॉकेल ओतल्यानंतर जखमीला भडबडतं, ते भगभगतं ना. सो ते जीवाच्या अंगांतानं वळवळायचे. आम्हाला वाटायचं अरे वा, साप जिवंत झाला ना, मी जादूगार आहे. मग अशी क्युरिओसिटी वाढत गेली. मग मला एक पुस्तक सापडलं. हे त्यावेळेचं विज्ञानाचं पुस्तक होतं आणि ज्यामध्ये आपले आत्ता 11वी-12वीला जो सिलेबस आहे तो त्यावेळेच्या पुस्तकामध्ये होता. 6वीचं पुस्तक होतं ते. आणि त्यामध्ये प्रत्येक उंदीर, झुरळ वगैरे ह्यांचं शवविच्छेदन केल्यानंतर अंतर्गत अवयव ह्या ज्या आत्ता प्रॅक्टिकल कॉलेजला केले जातात याची चित्र त्यामध्ये होती ब्लॅक अँड व्हाईटमध्ये. सो ही क्युरिओसिटी वाढत गेली. मग मी मेलेले शोधायचे, फाडायचे, ब्लेड चोरायचं मामाचं, वडिलांचं ब्लेड चोरायचं दाढीचं आणि फाडून खरंच त्या पुस्तकामध्ये जे आहे तेच यामध्ये आहे का, अशी मग ते विज्ञानाची आवड होत गेली.
कॉलेजमध्ये सुद्धा मला चांगले गुरु मिळाले, शिक्षक चांगले मिळाले, ज्यांनी ही आवड विकसित करण्यामध्ये मदत केली, चांगली चांगली पुस्तकं रेफर केली, योग्य गायडन्स दिला. सांगलीचे त्यावेळेचे मानद वन्यजीव रक्षक प्राध्यापक सूरज गायकवाड हे माझे गुरु होते. सो त्यांनी मला निसर्ग वाचन आणि एकंदरीत ह्या निसर्गाची नाळ कशी चांगली जोडायची आणि त्याच्यासोबत कसं राहायचं हे त्यांनी पायंडा पाडून दिला. सो आज त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकून चालायचा मी प्रयत्न करतोय. आणि असं करता करता मग जसं म्हणतात ना की आपल्याला जशा आवडी आहेत तशाच आवडीचे लोक आपल्या आजूबाजूला चालू होतात. मग जमाल खान किंवा तबरेज भैया म्हणून माझा जो मित्र आहे, आमच्या नेकॉन संस्थेचे अध्यक्ष आहेत ते तबरेज खान. सो ते अरविंद सोमन, करण निलाखे, विशाल कुलकर्णी, त्याच्यानंतर मोहम्मद भाई, दीपक साठे, डॉक्टर हर्षद दिवेकर, असे काही लोक आम्ही एकत्र आलो 2006 साली. कारण वेगवेगळ्या NGO सोबत आम्ही कामं करायचो आणि मग आम्ही ठरवलं की आपण एक NGO फॉर्म करूया. कारण एक दबाव गट असणं गरजेचं असतं. जर प्राण्यांसाठी काम करायचं आहे तर इंडिव्हिज्युअल काम होण्यापेक्षा एका दबाव गटाने केलेलं कामाचा इम्पॅक्ट चांगला होतो. आणि काही धोरणात्मक सुधारणा करायच्या असतील तर या दबाव गटांची खूप जास्त गरज असते. सो त्या हेतूने मग आम्ही NGOची 2008 साली स्थापना केली आणि तेव्हापासून मग या NGOच्या मार्फत आमची सुरुवात वन्यजीवांचं संरक्षण, संवर्धन, त्यांचा बचाव या एका हेतूने चालू झाली होती. मग हळूहळू आम्हाला आमच्या अनुभवातून समजत गेले की वन्य प्राणी फक्त शहरामध्ये येतात किंवा वस्तीमध्ये येतात, घरामध्ये येतात, लोक घाबरतात, काही वेळेला मारतात, जखमी होतात. मग त्यामध्ये माणसं जखमी होतात किंवा प्राणी जखमी होतात. शेतामध्ये आले, शेतकऱ्याचं त्या नुकसान होतं, सुरुवातीला तुम्ही म्हटलं तसं. सो ह्याला कुठेतरी कारण आहेत. मग हळूहळू मग हे कारण मीमांसा करताना, याच्यावरती विचार करताना आम्हाला जाणवलं की काहीतरी चुकतंय. सो जे चुकते त्याचा आम्ही शोध घ्यायला चालू केला. वाचन, कित्येक शास्त्रज्ञ, कित्येक तज्ज्ञ यांच्या ओळखी, गाठी भेटी, याच्यातून चर्चासत्र, याच्यातून मग आमच्या ज्ञानात भर पडत गेली की जी कारणं आहेत. आदिवास हा जो खूप मोठा शब्द आहे, परवलीचा शब्द म्हणून आपण त्याला, तर आदिवास नष्ट होतोय म्हणजे काय होतंय, पण खरंच नष्ट होतोय का त्याच्यामध्ये बदल होत आहेत, प्राण्यांच्या स्वभावामध्ये काय बदल होतात. कारण इव्हॉल्युशन किंवा प्राण्यांची जी प्रगत होण्याची जी एक प्रोसेस आहे तरी कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे. त्या दृष्टीने याच्यामध्ये प्राण्यांमध्ये काही सवयी बदलत आहेत का? कारण काही ठिकाणी आदिवासामधले बदल प्राणी संपवतात, तसंच उलट्या बाजूला आदिवासातले बदल प्राण्यांची संख्या वाढवण्यामध्ये सुद्धा कारणीभूत ठरतात. जसं गावामध्ये जर खरकट कंटिन्युअस मिळत असेल तर ते प्रजननाचा दर वाढतो. हीच गोष्ट वन्य प्राण्यांना देखील लागू होते. समजा वर्षभर मला जर हिरवा चारा मिळत असेल तर साहजिकच मी माझी प्रजा वाढवणार. कुठलाही गवा असेल, हरणं असतील, डुकरं असतील. आणि जर मला अन्न आणि चारा कमी मिळतोय तर तो प्राणी मग गरजेपुरतच मिळते म्हणून मग त्याची पिलावळ सुद्धा तो गरजेपुरती जन्माला घालतो. आणि जर मिळत नसेल तर मग पिलं जन्माला घालणं हे पुढे ढकललं जातं किंवा टाळलं जातं निसर्गामध्ये. कारण ह्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा वापरली जाते आणि ऊर्जा ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे निसर्गामध्ये, जी मिळवण्यासाठी या प्राण्यांना खूप कष्ट करावे लागतात. आयतं मिळणं हा प्रकार नाही निसर्गात, प्रत्येकाला कष्ट आहेत. सो सहज मिळाला तर मग साहजिकच संख्या वाढते, नाही मिळालं तर संख्या कमी व्हायला चालू होते. अशा गोष्टींमधून आम्ही चालू केलं. मग याच्यामध्ये एक समाजाचा खूप मोठा रोल आहे. कारण समाज म्हणून आपण वाढताना आपण निसर्गापासून विलग किंवा अलिप्त होऊन नाही वाढू शकत. माणूस म्हणून जरी माणसाचा समाज आपला वेगळा असला, आपण जरी शहरात राहत असलो तरी सुद्धा या वन्य प्राण्यांची आपल्याला खूप गरज आहे. मी नेहमी म्हणत असतो की आपल्या प्रत्येक श्वासासाठी, आपल्या अन्नाच्या प्रत्येक घासासाठी आणि पाण्याच्या प्रत्येक घोटासाठी, जगण्यासाठी या 3 मूलभूत गरजा आहेत आपल्या, नाही का? शिक्षण, मोबाईल, इंटरनेट खूप नंतर आलं. आणि 3 बेसिक गोष्टी नसतील तर मी नाही जगणार किंवा माझी पिढी पुढे नाही जाणार, मानवी जात संपुष्टात येईल. ह्या 3 गोष्टी तर मला निसर्ग देतोय. बरोबर आहे. त्यामुळे ही जाणीव प्रत्येकामध्ये होण्यासाठी मग आम्ही जनजागृती चालू केली. मग गणेश मंडळ असो, सामाजिक कार्यक्रम असो, शाळा, कॉलेज, महाविद्यालय, त्यांची शिबिरं मग त्यांची असतील तर किंवा मग आम्ही आयोजित केलेली, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं मग आम्ही लोकांना यामध्ये इन्व्हॉल्व करायला चालू केलं, जनजागृती चालू केली. यामध्ये आज जसं रेडिओवर ते बोलतोय, आज काही लोक ऐकतील मला, त्यांच्यामध्ये सुद्धा जागृती होईल. अशा पद्धतीने टेलिमीडिया, रेडिओ मीडिया म्हणा किंवा प्रेस मीडिया, न्यूज आर्टिकल्स, रिसर्च पेपर, याद्वारे मग आम्ही होईल तशा पद्धतीने जागृती चालू केली. लोकांना यामध्ये गुंतवायला चालू केलं. मग आमच्यातलीच एक पिढी याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन करिअर पॉईंट म्हणून बघायला चालू केली. सो आमच्यातले काही लोक आता पार्ट टाईम किंवा फुल टाईम ॲज अ रिसर्च सायंटिस्ट म्हणून किंवा सिटिझन सायन्स इनिशिएटिव्हच्या अंतर्गत या निसर्गामध्ये किंवा ज्ञानामध्ये, विज्ञानाला समृद्ध करण्यामध्ये किंवा विज्ञानातील गोष्टी जनसामान्यांमध्ये आणण्यामध्ये आणि धोरणात्मक रीतीने या गोष्टींचा वापर करता येऊन माणूस आणि निसर्ग
हातात हात घालून एकत्र गेले पाहिजेत, बरोबर. या दृष्टीनं प्रयत्न करत आहोत. आत्ताच तुम्ही म्हणालात की करिअर म्हणून काही तुमचे सहकारी या क्षेत्राकडे बघत आहेत. तर आता पुढच्या पिढीतील आपल्या विद्यार्थ्यांनी जर करिअर म्हणून हे क्षेत्र निवडायचं ठरवलं तर त्यासाठी त्यांना काय करावं लागेल? तुम्ही काय मार्गदर्शन कराल? हां, यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल की महत्त्वाकांक्षी हवी, त्यांच्यामध्ये पॅशन हवी. तुम्ही काय शिकताय याच्यापेक्षा कसं शिकताय हे जास्त महत्त्वाचं आहे. मी काही उदाहरण सांगू इच्छितो की मुंबईतील एक सायंटिस्ट आहे, तर त्याचं शिक्षण BA झालं होतं आर्ट्स, पण त्याच्या नावावरती आता कित्येक नवीन प्रजातीची विंचू आणि कोळी आहेत. तर आर्ट्स शिकलेला मुलगा विज्ञानाची आवड असल्यामुळं त्यानं नंतर परत विज्ञानाला कॉलेजला म्हणजे फॉर्मॅलिटी पार्ट म्हणून डिग्री असावी लागते. ओके. सो त्यानं परत विज्ञान परत शिकला, पण त्याच्या आधीच या विज्ञानाची आणि या प्राण्यांची आवड असल्यामुळं त्यानं निसर्गात फिरून नवीन नवीन कोळ्यांच्या प्रजाती, नवीन नवीन विंचवाच्या प्रजाती शोधून काढल्या. बरं. राजेश सानप नाव आहे त्याचं मुंबईचा. किंवा आमचा अक्षय खांडेकर आहे आटपाडीजवळचा एका छोट्या गावातला, तर तो इथे कॉलेजला आला, या निसर्गाची आवड करत हळूहळू आता भारतातीलच नाही तर जगातील उदयोन्मुख सायंटिस्टमध्ये त्याचं नाव गणलं जातं. बरं. हां, तर मग तो आता सरीसृप हे जे प्राणीशास्त्रातील शाखा आहे हार्पेटॉलॉजी, त्याच्यामध्ये तो अभ्यास करतो आहे. काही तज्ज्ञ आहेत हे बाय डिग्री सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत किंवा इंजिनियर आहेत, पण ही पॅशन त्यांना एवढी घेऊन गेली की त्यांनी अभ्यास करून त्याच्यामध्ये एवढं प्रावीण्य मिळवलं आणि आता ते तज्ज्ञ म्हणून या क्षेत्रामध्ये काम करतात. बरं. म्हणजे डेफिनेटली याच्यातून अर्थार्जन हा विषय एक वेगळा फॅक्टर राहतो. पॅशन म्हणून ही गोष्ट परस्यू केली तर तुम्ही याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकता, आणि अर्थार्जनासाठी मग याच्यामध्ये ॲज अ सायंटिस्ट किंवा प्रोजेक्ट हेड्स किंवा आता शासकीय तर भरती बंद आहे, पण तुम्ही प्राध्यापकी करू शकता ज्याद्वारे अर्थार्जन होऊ शकेल. बरोबर. मग अशा पद्धतीने लोक यामध्ये पुढे जाऊ शकतात, पण त्यासाठी पॅशन हवी आणि झोकून देऊन काम करण्याची तयारी हवी, कारण याच्यामध्ये शारीरिक मानसिक कष्ट प्रचंड आहेत. नक्कीच, नक्कीच. तुमच्या ग्रुपचं ध्येय फार मोठं आहे खरं तर. अर्थार्जन हा भाग वेगळा, पण पॅशन म्हणून तुम्ही जे पॅशनेटली या क्षेत्रामध्ये काम करता हे खरंच उल्लेखनीय आहे. तर यासोबत तुमच्यासोबत तुमचे अनेक सहकारी सुद्धा आहेत, कारण एकट्याने हे काम खरं तर शक्य नाही आहे. इम्पॉसिबल. हां, हे काम कुठल्या साली तुम्ही सुरू केलं आणि मग कसे कसे लोक जोडत गेले? मी कॉलेजला असताना माझं थोडंसं सामाजिक वर्तुळ हळूहळू तयार होत गेलं. तोपर्यंत मी माझ्या विश्वात होतो, माझा एकटा फिरायचो, आणि जसं मग बाहेर पडलो समाजामध्ये तेव्हा मग मित्र मिळत गेले, आणि मग आमच्या गायकवाड सरांच्या सोबत आम्ही कॅम्पला किंवा जंगलात फिरायला जायचो. मग त्यांच्यासारखे निसर्गवेडे लोकच निसर्गवेड्यासाठी निसर्गवेड्यांसोबत निसर्गामध्ये फिरतात. नक्की. सो मग ह्या असे फिरण्यातून मग ओळखी पाळखी होत गेल्या, मग एकत्र येणं, मग काही ॲक्टिव्हिटीज एकत्र मिळून करणं, आयडिया शेअर करणं, ह्या गोष्टी चालू होत गेल्या. उदाहरणार्थ 2005-06 साली मी नोकरीला लागलो फार्मा कंपनीमध्ये, पण एक चूल असते ना, निसर्गामध्ये फिरायचं आहे, बघायचं आहे, अनुभवायचं आहे. सो हे करताना मग सांगलीतील काही प्राणीमित्र भेटले. आमचे तबरेज भाई मला भेटले का कॅम्पला, सचिन साळुंके म्हणून आमचा एक प्राणीमित्र भेटला. सो आमची ओळख तिथे झाली. त्याच्या आधी माझी ओळख नव्हती, आणि ते खूप सिनियर होते, वयानं पण आणि कामानं तर अफाट सिनियर होते. म्हणजे ज्या वेळेला मला काही गोष्टी कळू लागल्या तोपर्यंत त्यांनी ॲक्च्युली प्राणी वाचवायचं काम चालू केलं होतं. भले शिक्षण कमी असतील, पण त्यांचा प्रत्यक्ष कार्यानुभव प्रचंड होता. सो मग त्यावेळी ओळख झाली, मग गाठीभेटी चालू झाल्या. मग म्हटलं, अरे तू असं काम करतोयस, मी असं काम करतोय. तोपर्यंत मी सर्पामध्ये काम करत नव्हतो. आमचे तबरेज भैया साप पकडणे किंवा घरामध्ये आलेले इजाट असेल, कोल्हे असेल, विहिरीमध्ये काही प्राणी पडले असतील, कुत्री मांजरं जखमी असतील, गाढवं जखमी असतील, तर त्यांच्यावरती प्रथमोपचार करणे वगैरे. अरविंदजी आमचे डॉक्टर म्हणून पेशानं काम करायचे आणि मला संस्थेसोबत. सो मग त्यांच्या ओळखी झाल्या. म्हटलं, यार वेगवेगळं आपण काम करतोय, आपण एकत्र काम करूया. मग असं ठरवून मग आम्ही 2008 साली संस्थेची स्थापना केली, आणि तिथून मग एक ग्रुप म्हणून की एक संस्था म्हणून आम्ही एकत्र मिळून कार्यरत आहोत. सुरुवातीला मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त प्राणी पकडणे सोडणे इथून चालू झालेल्या गोष्टी, नंतर अवेअरनेस ॲक्टिव्हिटी, त्याच्यामध्ये जसं कळलं की आदिवास नष्ट होतोय, मग आदिवास टिकवण्यासाठी काय करावं लागेल. मग अशा पद्धतीने अवेअरनेस ॲक्टिव्हिटीज आम्ही शाळा कॉलेजने अप्रोच करायला चालू केलं. शाळा कॉलेजेसमध्ये प्रोग्राम घ्यायला चालू केले, मुलांना आम्ही निसर्गामध्ये घेऊन जायला चालू केलं. त्याच्यानंतर आदिवास पुनरुज्जीवन किंवा आदिवास टिकवण्यासाठी मग काहीतरी करायचं. मग झाडं लावणे हे सगळेच करतात. आम्ही सुरुवात थोडी झाडं लावली, म्हणजे सरसकट ढिगभर झाडं लावणे अशी आम्ही केली नाही.
पण त्याच्यामध्ये अभ्यास करताना आम्हाला असं जाणवलं की आमच्या ग्रुपमध्ये आम्ही डिस्कशनमध्ये केली की झाडं तर सगळे लावतात, पण ते झाडं बघायला परत जात नाहीत किंवा त्या झाडांची वाढ झाली का, टिकली बरोबर आहे, का, बरोबर आहे, बरोबर. हे होत नाहीये. हम्म, त्यासाठी काय करता येईल किंवा अजून कुठली पद्धत अवलंबता येईल. हम्म, मग आम्हाला त्यावेळी मियावाकी घनवन पद्धतीचा आम्ही संपर्कात आलो. त्या पद्धतीचा आम्ही शास्त्रीय अभ्यास केला. त्याबद्दल काय सांगता येईल श्रोत्यांना? सध्या शासनाची पण योजना आहे, जगभरामध्ये ही पद्धत वापरली जाते की कमी वेळात घन वन निर्माण करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. डॉक्टर अकिरा मियावाकी हे जपानी सायंटिस्ट होते, बॉटनिस्ट होते. त्यांनी त्यांच्या आयुष्याची 60-65 वर्ष जंगल कसं वाढतं याचा अभ्यास केला आणि ही पद्धत विकसित केली. आपल्या सामान्य लोकांना माहिती आहे किंवा शासकीय स्तरावरती एवढं आहे की जवळजवळ झाडं लावायची आणि झाडांमध्ये स्पर्धा वाढते आणि त्यामुळे झाडं जलद वाढतात. पण त्याच्यामध्ये एवढाच फॅक्टर नाही आहे. झाडं वाढताना फक्त स्पर्धा करत नाहीत, तर त्याच्यापेक्षा खूप जास्त सहकार्य असतं त्यांच्यामध्ये. अच्छा. हे सहकार्य अन्नद्रव्य देवाणघेवाणीपासून रोग किंवा कीड पडल्यानंतर जे संवाद असतो ह्या संवादापर्यंत असतं. आणि याच्यावरती जगभरामध्ये संशोधन चालू आहे आणि कदाचित पूर्वी ह्या गोष्टी माहिती नव्हत्या किंवा ह्याला काय नाव द्यायचं अजूनही कुठल्या काही व्यक्तीला लोकांना बसवायचं. माहिती नाही आहे. अजून शास्त्रज्ञांना माहिती नाही बऱ्याच गोष्टी. अजूनही मायसिलियल ग्रोथ किंवा फंगस हा एक वेगळा भाग आहे. बुरशी ज्याला म्हटलं जातं, आपण बुरशी आली की फेकून देतो ना. फेकून देतो. पण रादर आपल्या अन्नाचा प्रत्येक घास निर्माण होण्यामध्ये या बुरशीचा हात आहे. हो. जी झाडं किंवा शेतामध्ये आपलं पीक वाढतं, हे पिकाला वाढण्यासाठी बुरशीची गरज पडते. आणि आपण जे शेतात खत घालतो हे झाडच तसे ॲज शोषून घेऊ शकत नाही. त्यांना ते कन्वर्ट करून द्यावं लागतं. बर. म्हणजे बेसिकली त्यांना चमच्यानं भरवावं लागतं अच्छा. आणि ह्या चमच्याचं काम ही बुरशी करते. अच्छा. मग ह्या गोष्टीची माहिती नसल्यामुळं मग नैसर्गिक चमचा आहे बुरशी अगदी, म्हणजे. बुरशी हा म्हणजे नैसर्गिक- बुरशी हा प्रकार उपयोगीच आहे. खूपच. आपण बुरशी म्हटलं की नाकं मुरडतो, बुरशीचा घाण वास येतो. बुरशी लागली की प्रत्येक पदार्थ कचऱ्यामध्ये खराब होतो. टाकून दिला अगदी, जातो. खराब होतो हा आपला खराबच समज आहे. होतो. अगदी बरोबर आहे. बुरशी लागली की अन्न खराब होतं. पण हा आपल्यापुरता विषय झाला. हो. पण हे अन्न तयार होताना या बुरशीची गरज पडते. बरोबर. आता तो खूप वेगळा विषय आहे, तो याच्यामध्ये मिक्स करायला नको. हो. जस्ट सुरुवात झालेली आहे आमची. आम्ही शिकतो आहोत यामध्ये, जग दुनिया शिकते आहे आणि खूप भन्नाट जग आहे बुरशीचं. हो का? तर बुरशीविषयी जाणून घ्यायचं असेल, माझा एक मित्र आहे ज्यानं बुरशीवरती PhD केल्या. डॉक्टर पांडुरंग बागम असं नाव आहे त्यांचं. कोल्हापूरला असतात ते. सो ते बुरशी तज्ञ आहेत. किंवा शिवाजी विद्यापीठामध्ये डॉक्टर SR पाटील आहेत, ते सुद्धा मायकॉलॉजिस्ट आहेत. तर मियावाकी पद्धतीबद्दल बोलत होतो की त्यामध्ये फक्त जवळ झाडे लावली जातात. सुरुवातीला थोडंसं खत वगैरे घातलं जातं, पाणी घालणं, तण काढणं एवढं केलं जातं. पण ते तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. निसर्गामध्ये जंगल वाढताना त्याच्यामध्ये एक शास्त्र आहे की एखादं झाड कुठल्या झाडाला जवळ सांभाळून घेतं. म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाची रोपं पूर्ण वाढत नाहीत किंवा वडाच्या झाडाखाली वडाची सगळी रोपं वाढत नाहीत. मग त्यामुळंच झाडाने फळ निर्मिती केली कशासाठी, तर कारण त्यांचा हा जो पसारा आहे वाढवायचा, हा वाढवायचा आहे. त्यासाठी त्यांनी फळ निर्मिती केली. फळ हे आपण म्हणतो ना गाजर दाखवणे, हे प्राण्या पक्ष्यांना गाजर दाखवलेलं असतं. त्यांनी यावं, ही फळं खावीत आणि उडून दुसरीकडे जावं आणि तिकडे विष्ट्या टाकावी, त्यातून पडलेल्या बियातून ते रुजतात. आणि काही बिया या फक्त पक्ष्यांच्या विष्ठेमधनच रुजतात, डायरेक्ट त्या रुजतच नाही. निसर्गाचं हे उच्च कोटीचं नियोजन आहे. किंवा काही झाडांची फळं ही पाण्यामध्ये पडतात, सडतात, पाण्यासोबत वाहून जाऊन पाण्याच्या काठीच वाढतात. त्यांना तुम्ही नेऊन लावलं मातीत ते तशी वाढत नाहीत, रुजत नाहीत. त्यांना पाण्याशी संपर्क यावा लागतो, पाण्यामध्ये ती भिजावीच लागतात. आंबा म्हणतो, आंबा आपलं साधारण 8 दिवसाच्या आत त्या आंब्याची कोय जर नाही लावली तर ती रुजत नाही. किंवा फणस आहे, ओलं असताना बी ते रुजतं. हे कधी होतं, ज्या वेळेला फणसाचं झाडाचं गर माकडं खातात किंवा हॉर्नबिल सारखे पक्षी खातात किंवा हत्ती खातात. ते आत्ता खातात आणि पुढच्या 4-5 तासानं दुसरीकडे विष्ठा टाकतात, त्यातून ते लगेच रुजतात. सो हे अशा पद्धतीनं झाडं वाढतात. मग ह्याचाच अभ्यास करून कुठली झाडं कधी कुठल्या दिशेला वाढतात, कुणाला जवळ वाढू देतात, कुठल्या 2 झाडामध्ये स्पर्धा लागते, कुठली 2 झाडं सहकार्य करतात. मग याचा थोडासा आम्ही अभ्यास, थोडं तज्ञांचे सल्ले, मार्गदर्शन या दृष्टीनं मग ही पद्धत आम्ही क्लासिक मियावाकी मेथडने डेव्हलप करून आता सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही 5 प्रकल्प केलेले आहेत आणि खूप छान रिझल्ट आहे त्याच्यामध्ये. याविषयी काय सांगाल की कुठली झाडं एकमेकांची मित्र आहेत? तर मुळात कसं आहे की मियावाकी पद्धत ही कुठेही करायची पद्धत नाहीये, त्याच्याही काही मर्यादा आहेत, त्याच्यामध्ये अजून बराच अभ्यास होतोय. आणि या पद्धतीनं लागवड करताना ज्या ठिकाणी लागवड करायच्या तर तिथला भौगोलिक अभ्यास करणं, जैविक अभ्यास करणं गरजेचं आहे. पूर्वापारपासून त्या भागामध्ये कुठल्या वनस्पती येतात त्याच वनस्पतींना तिथं लागवडीला प्राधान्य देणं गरजेचं आहे. म्हणजे सांगलीमध्ये मी कोकणातलं काटेसावरून लावलं चुकीचे आहे, किंवा सांगलीमध्ये
शेतामध्ये ज्या माळरानावरती जत किंवा आटपाडी या साईडच्या माळावरती वाढणारा जो पांढरा शिरीष आहे, तुम्ही शिराळासारख्या पावसाळ्याच्या ठिकाणी किंवा आंबा घाटात किंवा चांदोलीच्या जंगलात नेऊन लावणं चुकीचं आहे. अच्छा. काही ठिकाणी काही प्रजाती आक्रमक ठरतात. मग अशा पद्धतीने मग आता समजा आता कुठले सहकार्य म्हटला तर आता बेल सगळ्यांना माहिती आहे, बेल प्रचंड सावकाश वाढतो. हो हो. पण बेलाला पळसाच्या सोबत लावलं तर दोन्ही खूप छान वाढतात. पळस तसा अग्रेसिव्ह आहे, वड प्रचंड अग्रेसिव्ह आहे, पण वड इतर झाडांना वाढून देत नाही. सो त्यामुळे मग वडाचं अशा ठिकाणी लागवड करणं चुकीचं आहे. किंवा रस्त्याच्या कडेला जिथं तुम्हाला ऑलरेडी वायडिंग करायचं, झाडं तोडणार अशा ठिकाणी काही झाडं लावू नये. खरं आहे. हे सुद्धा शास्त्र आधीपासूनच आपण त्याचं नियोजन केलं पाहिजे, अगदी त्या बरोबर. प्रमाणात झाडं लावली पाहिजेत. कारण आपण बघितलं की आता रस्ता रुंदीकरण या नावाखाली प्रचंड मोठे वड, चिंचेची झाडं तोडली गेलेली आहेत. हॅबिट काय म्हणू आपण, आपला एक जैविक वारसा जो होता तोच नष्ट होतोय. नष्ट कारण होत तो एक चाललाय. जीन पूल होता, ती एक इकोसिस्टीम होती. वडाचं एक झाड हे स्वतःमध्ये एक परिपूर्ण अशी इकोसिस्टीम असते, बरोबर. परिसंस्था असते. आणि त्याचं ऑक्सिजन उत्सर्जनाचं प्रमाणही मोठं आहे. प्रमाण मोठं आहे कारण त्याचा पर्णसंभार मोठा आहे, पानांचा रंग गडद आहे, त्याच्यामध्ये हरितद्रव्य जास्त असतं, पानं जाड आहेत हां, त्याची. पानं झाड आहेत. सो त्यामुळं त्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे खूप जास्त मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळं बाय प्रॉडक्ट जो आहे ऑक्सिजन हा जास्त प्रमाणामध्ये सोडला जातो. बर. मग अशा पद्धतीने हे झाडांची लागवड या पद्धतीने करून दोन गोष्टी होतात. एक तर स्थानिक जैवविविधता टिकवायला मदत होते, कारण शहरामध्ये आता बघतोय की माझा जर प्लॉट असेल, मला अंगणात मी लॉन करून टाकतो बरोबर आहे. आणि ते टोचणारं लॉनचं गवत लावलं जातं, ज्यात मी धड मांडी घालून बसू शकत नाही, नाही, काहीच करू माझ्या शकत. बुडाला फक्त ते टोचतं ते. हां, बघायलाच बरं बघायला वाटतं. छान वाटतं, त्याचा उपयोग शून्य असतो. त्याच्याऐवजी त्या ठिकाणी जर काही गवताच्या प्रजाती किंवा काही छोटी वाढणारे झाडं, फुलझाडं, झुडपं आहेत अशी जर लावली तर माझ्याच अंगणामध्ये मी वटवटे आहे किंवा चिरक आहे किंवा दयाळ आहे, चष्मेवाला आहे, असे पक्षी आहेत जे आपल्या अंगणामध्ये, चिमणे आहेत, हे आपल्या अंगणामध्ये पूर्वीपारपासून आलेले आहेत. त्यांचं असणं, त्यांचा चिवचिवाट, माझं घर, माझा घराचा परिसर हा जिवंतपणा वाढवतो त्यामध्ये. बरोबर आहे. आणि ह्या परिसंस्थेमध्ये कीटक येतात, फुलपाखरे यायला चालू होतात. So, बरोबर. अशा पद्धतीने ह्या लागवडी केल्या गेल्या पाहिजेत. नुकत्याच मागच्या वर्षी झालेल्या पक्षी निरीक्षणामध्ये दयाळ पक्षाचं सगळीकडे सांगलीमध्ये निरीक्षण केलं गेलं आणि तो सांगलीचा पक्षी म्हणून त्याला घोषित Declare केलं केलं. गेलं. अगदी अतिशय सुंदर गातो दयाळ पक्षी. सगळ्या मुलांना पण याची माहिती पाहिजे असं मला वाटतं. जरी आपण आता शहरामध्ये बिल्डिंगमध्ये जरी आपण घरामध्ये काम करत असलो तरी दयाळ पक्षाची शीळ अशी सुंदर कानावरून जाते तेव्हा सकाळ खूप छान होते. आणि सांगलीत हे सतत अनुभवायला मिळतं, फक्त आपले कान आणि डोळे उघडे पाहिजे. अगदी दयाळ पक्षाच्या आवाजाने मी म्हणतो ना, पूर्वी गावाकडे कोंबडा आरवल्यानंतर लोक जागवायचे, सांगलीत आरवायला कोंबडे नाही आहेत. दयाळच दयाळच्या किलबिलाटामुळं जाग येते. 6:30-7च्या दरम्यान सुंदर पहाटे गात 4 असतो पासून तो. चालू करतो तो हो. काही ठिकाणी. बरोबर. लाईटची तारा गेलेल्या असतात त्याच्यावरती बसूनही गात असतो, म्हणजे त्याला झाडच पाहिजे असं नाहीये, तो इतका सुंदर आहे दयाळ तो पक्षी. मुळात तो कीटक भक्षी असल्यामुळे त्याला झाडच पाहिजेत असा विषय नाही. मानवी वस्तीमध्ये त्यानं स्वतःला चांगलं रुळवून रुळवून घेतलं, घेतलंय. घरटं करण्यासाठी तो झाडाची त्याला गरज नाही पडत. घरातली खोबणी किंवा दिवळी किंवा कुठेही फट वगैरे असेल तर त्याच्यामध्ये तो बेळामध्ये तो घरटी बनवतो. इव्हन आता बिल्डिंग मध्ये शेड मारले जातात पत्र्याचे आपल्या टेरेसच्या प्रोटेक्शनसाठी, तर त्याच्यामध्ये जे पाईप असतात पन्हाळीमध्ये हो, त्या त्याच्यामध्ये पन्हाळीमध्ये त्या उघड्या पाईपमध्ये सुद्धा मी बघितले की ते येऊन बसतात, घरटी घालतात आणि निवांतपणे गॅलरीत उंदडत असतात आणि गात असतात. हे चित्र खूप छान आहे. जर तुम्ही पक्ष्यांना हुसकवलं नाही किंवा त्यांना थोडेसे दाण्या पाण्याची व्यवस्था केली तर ते तुमच्या घरात आनंदानं अंगणामध्ये डोलायला लागतात. अगदी. पक्षी जो आहे निसर्गाचा गोड भाग आहे, जो आपल्याला बघायलाही बरा वाटतो आणि आनंद वाढतो आपला त्यानं. सगळ्यात महत्वाचं मॅडम, आपण जिवंत आहोत ही फिलिंग आपल्यामध्ये खरंच येतं. आणि एखादा प्राणी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या कठड्यावर येऊन बसतो, हे पण फिलिंग फार गोड असतं. छान असतं. ह्या पक्षा प्राण्यांना खरंच आपण सांभाळलं हो, पाहिजे. डेफिनेटली. आणि त्यासाठी मग आपल्या आजूबाजूच्या निसर्गाची आपल्याला ओळख हवी बरोबर आहे. आणि तो कुठली झाडं टिकवण्यासाठी लावली पाहिजेत, अगदी कुठली लावली नाही पाहिजेत अगदी हे सुद्धा माहिती पाहिजे. बरोबर आहे. आणि त्यासाठी थोडेसे कष्ट करावे लागतात. मोबाईलवरती काहीतरी वायफळ रील बघण्यापेक्षा हाही कंटेंट आता मी कुठली झाडं लावू, त्यातली एंडेमिक किंवा प्रदेशनिष्ठ स्थानिक प्रजातीची या प्राण्या पक्ष्यांना निवारा आणि अन्न देणारी कुठली आहेत, किंवा सनबर्ड जर माझ्या अंगणात मला पाहिजे असेल, सनबर्ड सुद्धा किंवा सूर्यपक्षी ज्याला म्हटलं जातं, प्रचंड चिवचिवाट असतो, खूप जिवंतपणा असतो. त्यांचे ते जे रंग आहेत ना, मेटॅलिक ब्ल्यू शेड किंवा येलो शेडमध्ये आहे, सो कॉपर शेड आहे त्या सनबर्डला, पर्पल रंपड सनबर्डला, नराला. सो मग हे जर रंग मला बघायचे आहेत, तो सनबर्ड माझ्या अंगणात जर आला पाहिजे तर त्यासाठी मग रस देणारी झाडं माझ्या अंगणात मी लावली पाहिजे. बरं. मग मला जास्वंद लावली पाहिजे, अच्छा. मला कुंती लावली पाहिजे,
जठरोबा चालेल माझ्या अंगणामध्ये. हो, अशी हा थोडासा अभ्यास मिळतो नाही का. म्हणजे उगेच मी नर्सरीत गेलो आणि सरळ ते कोनोकॉर्पस आणलं आणि भिंत लावून टाकली की माझ्या आतलं कोणाला दिसलं ना, दिसलं नाही पाहिजे ते असं. त्याचा प्रचंड शरीरावरती वाईट परिणाम होतो हे लोकांच्या ध्यानातच येत नाहीये. मध्ये विलनायझेशन हा एक प्रकार चालू झाला की झाडं विलन आहेत. आपल्याकडे सप्तपर्णी हे झाड आहे. सप्तपर्णीला ज्यावेळी फ्लावरिंग येतं, सो त्याचा जो एक मादक गोड असा थिक असा स्मेल असतो ना, तर काही लोकांना त्याची ॲलर्जी, त्या स्मेलची किंवा अस्थमाची ॲलर्जी जी मुळात असते ती ट्रिगर होते. पण म्हणून ते झाड वाईट आहे का? तर नाही. वर्षभर ते झाड तुमच्या गाडीला उन्हापासून संरक्षण देतं, सावली देतं, तुम्हाला गरजेचं ऑक्सिजन देतं. पावसाचं जे पाणी तुमच्या पेईंगला कोण वाहून गटारे जाते, गटारे तुंबून नदीला पूर येतोय, होय ना. त्यावेळी ते झाड पाणी जमिनीमध्ये मुरवायचं काम करतं. म्हणजे बेसिकली माझ्यावर उपकार करण्याची गोष्ट माझ्या अंगणात आहे. पण फक्त त्याच्या वासानं कुणाला तरी कुठंतरी ॲलर्जी झाली, सोशल मीडियावर आलं की बाबा हे डेंजर आहे, मी सरळ तोडून झाडं टाकलं. कापून टाकली. अगदी पुढचा मागचा विचार न करता झाडं तोडून टाकले लोकांनी. बरोबर आहे. पण त्या झाडावरती वर्षभर पक्ष्यांचा किलबिलाट असतो, घरटी करतात त्याच्यावरती, ते आपल्याला सावली देतं, सावली देत, सुंदर फुलं असतात. सगळं सोडा. लोकांनी प्रत्येक घरात 4-4 गाड्या आहेत. गाडी सावलीत लावण्यासाठी झाडं पाहिजे, ही बस एकमेव एवढं. सध्याची शहरातली स्वार्थी गरज विचार आहे. केला तरी परमार्थ अगदी. घडेल अगदी निसर्गाचा. एवढा जर विचार केला तरी पुरे झाला. ते प्राणी पक्षी त्यांना जगवायचं, वी आर नॉट, आपण देव नाही आहेत की सगळं, किंवा आपण निसर्ग नाही आहोत. तो समर्थ आहे. आपण त्यांना जगवत नाही, अगदी. ते स्वतः समर्थ. पक्षी उडून शेजाऱ्याच्या अंगणात जाऊ शकतो, तिथे त्याला किडे मुंगे दाना मिळू शकतो. त्याला अवकाश मोठा आहे. अगदी बरोबर. आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो, वन्यजीव प्रेमी आणि वन्यजीवशास्त्र अभ्यासक अमोल जाधव यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आज आपण ऐकला. कार्यक्रमातून आता मला अपर्णा कल्लोळला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.